आपल्याला माहिती आहे, काही माणसे विस्मरणशील असतात, काही निगरगट्ट असतात. संकट ओसरून गेलं म्हणजे त्यांची कोणतीही खूण त्यांच्या चित्तावर राहत नाही. परंतु तुकोबा मात्र विचारशील होते, हळवे होते आणि त्यांनी काही 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 लोक आपत्तीपासून बोध घेतात, तसे तुकोबा होते. अंतर्मुख होतात, जीवनाच्या स्वभावाबद्दल खोल विचार करू लागतात आणि फसव्या भ्रांतिष्ट कल्पना उराशी कवटाळून बसलो तर सारे आयुष्य व्यर्थ होऊन जाईल असा विचार तुकोबा करायला लागले. वाट चुकेल, मृगजळामागे धावत सुटलो तर काय हाती मिळणार आहे, अंती दारुण निराशेचा तडाखा सहन करावा लागेल असा विचार तुकोबांनी केला. याची जाणीव त्यांना झाली आणि संसारातील सर्व सुखाकडे ते विरक्तीने पाहू लागले. सभोवताली विनाश घडवून आणलेल्या माणसाच्या भयान काळोखाने ते उद्विग्न झाले खरे, मरणाच्या भयान काळोखाने ते उद्विग्न झाले. परंतु जेव्हा आत्मपर होऊन वास्तवाची मीमांसा ते करू लागले, तेव्हा दृष्टीसमोरचा काळोख हळूहळू निवळत चालला. दूरवर एक प्रकाशाचा पुंज त्यांना अस्पष्टपणे दिसू लागला. पायाखाली काटे कुटे होते, दिशा अंधारल्या होत्या. वैफल्याची काजळी तुकोबांच्या मनोवृत्तीवर चढली होती. त्यांच्यातल्या वैफल्याची जागा वैराग्याने घेतली. परमेश्वर भक्तीची वाट त्यांनी कधीच सोडली नाही. वैराग्य मनामध्ये पक्के रुजल्यावर जीवनाकडे पाहण्याचा सर्व संदर्भच बदलला आणि ते म्हणतात पॉझिटिव्हनेस आला त्यांच्यामध्ये आणि ते जे काय झालं त्याच्याबद्दल त्यांचा अभंग इतका सुंदर आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी हे दुर्दशा जनामध्ये. बरे झाले जगी पावलो अपमान, बरे गेले धन गुरे ढोरे. बरे झाले नाही धरिली लोकलाज, बरा आलो तुझ शरण देवा. बरे झाले तुझे केले देवाईल, लेकरे बाईल उपेक्षिली. तुका म्हणे बरे व्रत एकादशी, केले उपवासी जागरण. तुकोबांनी आपल्यावर आलेल्या संकटाचे स्वागतच केले. आगतो स्वागतम कुर्यात. आणि ते स्थितप्रज्ञाप्रमाणे त्यांचा स्वीकार केला त्या संकटांचा. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. दुःखातून वैराग्याच्या वाटेने तुकोबा गेले, पण विवेकाने त्यांचा तोल सतत राखला. त्यांच्यावर आलेल्या संकटामुळे तुकोबा जागृत झाले. हा सर्व संसार मिथ्या आहे, एकटा तो परमात्मा परमेश्वर ते ब्रह्मतत्व सत्य आहे हे त्यांना कळले. त्यांच्या विचारशक्तीला चेतना मिळाली. विवेकयुक्त वैराग्याच्या आगीत त्यांच्या सर्व स्वार्थ, वैयक्तिक इच्छा, आकांक्षा जळून खाक झाल्या. कोणताही मोह त्यांच्या वाऱ्यालाही फिरकला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवभक्ता लागी करुनेदी संसार, अंगे वारावार करोनी ठेवी. भाग्य द्यावे तरी अंगी भरे ताठा, म्हणून करंटा करुनी ठेवी. स्त्री द्यावी गुणवंती, नसती गुंते आशा, या लागी कर्कशा पाठी लागी. तुका म्हणे मज प्रचित आली देखा, आणि या लोका काय सांगो. म्हणजे भक्ताने संसार करावा, सांसारिक लोभात त्याने गुंतून पडावे अशी परमेश्वराचीच इच्छा नसते. भक्ताच्या प्रपंचात म्हणून तो नाना प्रकारची वैगुण्य उत्पन्न करतो, दुःख पाठवतो. भक्ताला भाग्यवंत केले तर तो उन्मत्त होईल. गुणवंती स्त्री भक्ताला दिली तर तू तिच्या मोहपाशात फसून जाईल. म्हणून त्याने कर्कशा पाठीमागे लावून दिली असे उद्गार तुकोबा काढतात. आपल्याला माहिती आहे तुकाराम महाराजांची बायको कशी होती. दुःखामध्येच माणसाला भगवंताची आठवण येते, म्हणून कुंतीने भगवंताजवळ दुःखच मागितले. तसेच तुकोबा येथे म्हणतात, संसार तापाने मी संतप्त झालो, म्हणूनच पांडुरंगा तुझे पाय मला आठवतात.
बहु पांगविलो बहु नागविलो बहुदिस झालो कासावीस, अशी आर्त करुणा त्यांनी वाकलेली आहे. दारिद्र्य, दुःख, दैन्य ही सामान्य माणसाची दुर्दैवे असतात, पण विवेकनिष्ठ भक्ताच्या वाट्याला जेव्हा दुःख येते, दारिद्र्य येते, तेव्हा ते त्यांना वरदानासारखे वाटते. कारण यामागे परमेश्वराचा निश्चितच काहीतरी हेतू असला पाहिजे असे त्यांच्या मनातील विवेकबुद्धीने घेतलेले असते. आणि विरक्ती ही परमार्थाची आधारशिला आहे. तुकोबा पुढे सांसारिक जीवनात बाह्यता राहिले तरी त्यांचे मन संसार विषयात कधीच रमले नाही. त्यांना चिरंतन आनंद व सुख यांचा ध्यास लागला. मुक्तीच्या ध्रुव ताऱ्याकडे त्यांचे लक्ष लागले. शरीर संपत्ती हे सारे मृगजळाप्रमाणे आहे, हा विचार तुकोबा व्यक्त करतात. तुकोबांनी गावाजवळच्या भामनाथ डोंगराचा आश्रय घेतला. या डोंगरातल्या एकांतात बसून ते आत्मचिंतन करू लागले. संपर्कापासून दूर गेले. तिथे त्यांनी स्वसंवाद साधला. अंतर्मुख झाले. ज्या मनाला जाग येत नाही ते नेहमी बहिर्मुख असते. त्याला केवळ इंद्रियांची भाषा कळते. वासना, लोभ, अहंकार, राग, द्वेष इत्यादी विकारांच्या आहारी गेलेल्या जड बनलेल्या मनाला जीवनातील शुभंकर, सुंदर, मंगल काहीही दिसत नाही. असे मन विकासाच्या वाटेने झेप घेऊ शकत नाही. चार संसारिकाप्रमाणे केवळ शूद्र संसाराच्या दैनंदिन विवंचनेत अहोरात्र गुरफटून घेतलेल्या वृक्ष गद्यप्राय माणसाला तुकोबांना दिसत असलेली ही नवी पहाट किती सुंदर आणि नवनिर्माणशील होती हे कसं कळणार? आयुष्य हे क्षणभंगूर आहे, हा विचार तुकोबांनी वयाच्या 22व्या वर्षी सांगितला. यावरूनच त्यांच्या वैराग्याची कल्पना येते. सारासार विचार करा उठाउठी, नामधरा कंठी विठोबाचे. एका क्षणाला दिसणारे स्वप्न दुसऱ्या क्षणी खरे राहत नाही, कारण ते असतच असते, खोटेच असते. अशा असत संसाराचा तुकोबांनी अनुभव घेतला. फळकट हा संसार, येथे सार भगवंत, असं त्यांनी सांगितलं. संसार कसा आहे? पूर्णतः दुःखरूप आहे, मृत्यूग्रस्त, अशाश्वत आहे. त्याला जोडणे वृथा आहे. देव जोडावा हेच मानवजन्माचे खरे सार्थक आहे, हे तुकोबांच्या मनावर पूर्णपणे बिंबले गेले. एका अभंगात ते लिहितात, तुका म्हणे नाशिवंत हे सकळ, आठवे गोपाळ तेची हित. दुःख बादवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. अनित्यम सुखम लोकम मिमम प्राप्स्य भजस्व माम. 9व्या अध्यायात आहे आपल्या. परंतु अशी अनुभूती यायला अनंत जन्माची पुण्याई लागते. तुकोबा भाग्यवान होते, म्हणून त्यांना अल्पवयातच असे विवेक वैराग्य आले व ही अनुभूती आली व त्यांच्या परमार्थाला खरी खरी सुरुवात झाली. त्यानंतर भयंकर दुष्काळ संपला, जनजीवन पुन्हा स्थिर झाले. परंतु तुकोबांनी संसार आसक्तीकडे मात्र पाठ फिरवली. त्यांनी संसार सोडला नाही. ते भ्याड नव्हते, तर खरे शूर होते. जिंकावा संसार, येणे नावे तरी शूर. आंतरिक विकारांना कठोर साधनेने त्यांनी जिंकले. विश्वात्मक परमात्म्याशी एकरूप झाले आणि प्राप्त शाश्वत सुख मुक्त हस्ताने जगाला दिले. त्यांनी देह चंदनाप्रमाणे झिजवला, म्हणून तुकोबा खरे शूर होते असं म्हटलं जातं. भगवद्गीतेमध्ये सांगितलेली महात्म्याची सर्व चिन्हे तुकोबांनी आत्मसात केली होती. महात्मा हा एकांत सेवणारा असतो, मिताहारी असतो, विरक्त, ध्यानयुक्त, कायावाच्या मन ताब्यात ठेवणारा, अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध, परिग्रह यांचा त्याग केलेला, समत्वरहित झालेला, चिरशांती प्राप्त केलेला असाच असतो. आपल्या डोळ्यांनी तो आपलेच पूजन बघत नाही, कानांनी स्तुतीही ऐकत नाही. तो चातुर्य लपवतो, महत्त्व हरवतो, पिसेपण वरवर मिरवतो. असा हा महात्मा मानसन्मानाविषयी विरक्त असतो, उदास असतो.
हे सगळं ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे. ती सगळी ज्ञानी महात्म्याची लक्षणं त्यांच्याकडे होती. आणि म्हणूनच साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, असे तुकोबा म्हणतात. निद्रा आळस कमी करावा, परिमित भोजन घ्यावे, सज्जनांची संगत ठेवावी, वाणीने हरिनामाचा उच्चार करावा, रात्रंदिवस कीर्तनाचा घोष करावा, त्यालाच साधक म्हणतात. असे त्यांचे अनेक साधक दशेतले अभंग आहेत, सिद्धावस्थेतले अभंग आहेत. तुकोबांनी साधकाच्या या सर्व खुणा अभ्यासाने व प्रयत्नाने आपल्या अंगी बाणवल्या आणि त्यासाठी वैराग्याच्या धारेवर आपले शरीर धरले. त्यांनी अंतरी तीव्र दुःखाच्या वेदना, विठ्ठलाच्या दर्शनाची दुर्दम्य इच्छा, आस या साऱ्या तळमळीने साऱ्या वृत्ती अंतरीच्या चैतन्याशी स्थिर झाल्या आणि ही त्यांची भामनाथावरील बैठक निर्वाणीची होती. देह जावो अथवा राहो हा निर्धार त्यांनी केला. या ध्यानचिंतनाच्या बैठकीत त्यांना सहज समाधी लागली आणि या ध्यानावस्थेमध्ये त्या स्थिरमूर्तीला एखादा पाषाण समजून भोवतालचे सर्प विंचू त्यांच्या अंगी चढले. वाघाने सुद्धा शरीराला इजा केली असेल, पण ते आता विश्वातले तुम्हा आम्हासारखे उरले नव्हते. निर्वाणीच्या ध्यानापूर्वीच त्यांचे सामान्य जीवन संपले. जीवनाचे सारे कोडे उलगडून ते आता स्थिर होणार होते. त्यांची तहानभूक हरपली, निद्रा गेली, आळस लय पावला. अशी निर्वाणीची बैठक 15 दिवसांची झाली. आईपासून परागंदा झालेल्या बाळाला आप्तप्रियजन एखादा घासमुखी घालून क्षमवतात, त्याप्रमाणे कुळरक्षक विठोबाने त्यांचे रक्षण केले. कधी बाहेरून कधी आतून सर्व काळ प्रीतिपंख पसरून या भक्तरायाचे संगोपन केले. आणि या 15 दिवसांच्या ज्ञानयज्ञाची परिपूर्ती कशात झाली तर तुकोबा सांगतात, 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. भामगिरी पाठी वस्ती जाण केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. निर्वाण जाणोनी आसन घातले, ध्यान आरंभिले देवाजीचे. सर्पविंचू व्याघ्र अंगाशी झोंबले, पिडूजे लागले सकळीक. दीपकी कर्पूर कैसा तो विराला, तैसा देह झाला तुका म्हणे. असा साक्षात्काराचा स्वानुभव तुकोबांनी सांगितलेला आहे. तुका म्हणे हरवूनी अंग, स्वये झालो पांडुरंग. तप अनुष्ठान करून योगी शिणून जातात. त्यांना दीर्घकाल ध्यानधारणा व आसनमुद्रा करूनही जे मिळत नाही ते चैतन्याशी एकरूप होण्याचे कार्य तुकोबांना अवघ्या 15 दिवसात सहज शक्य झाले. म्हणजे त्यांच्या मनाचा निर्धार आणि चैतन्याशी समरस होण्याच्या ओढीची तीव्रता किती प्रचंड असेल हे ध्यानी घेतले पाहिजे. एकत्वाने हे चराचर चैतन्यमय आहे. जीव आणि चराचर विश्व त्यांना आपलेच अंग वाटायला लागले. किंबहुना चराचर आपण झाला ही दृष्टी त्यांना प्राप्त झाली. विश्व चैतन्यमय आहे ही जाणीव त्यांना विठ्ठल चिंतनाने झाली आणि निर्गुण साक्षात्कार झाला. आणि त्या निर्गुण साक्षात्कारानंतर ते पुन्हा भामगिरी उतरू लागले. पुन्हा ते गावात आले आणि मग खाली आल्यानंतर निर्गुणाचा साक्षात्कार तर त्यांना झालेला होता, पण त्यांना आता सगुण भक्तीमध्ये पुन्हा ते आले. त्यावेळी तुकोबांच्या सर्व वृत्ती निमाल्या. समम सर्वेषु भूतेषु अशी त्यांची वृत्ती झाली. शके 1553 त्यांनी सावकारी हिशोबाच्या वह्या पाण्यामध्ये बुडवल्या. त्यांनी आपले परंपरागत विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार केला व अहोरात्र नामसंकीर्तनातच ते मग्न राहू लागले. शके 1554 माघ शुद्ध दशमी गुरुवार या दिवशी त्यांना गुरुपदेश झाला. माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. रामकृष्ण हरी हा मंत्र त्यांना मिळाला. 1556 कवित्व स्फूर्ती झाली आणि मुखातून अभंग गंगा वाहू लागली. इंद्रायणीमध्ये संसार सोडला
आणि चित्ताला परमार्थ जोडला. या परमार्थ सिद्धीसाठी काय प्रार्थना केली हे तुकोबांनी आपल्या आत्मचरित्रात्मक अभंगामध्ये सविस्तर सांगितले आहे. देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्ताशी ते आले करावेसे. आरंभी कीर्तन करी एकादशी, नवे अभ्यासी चित्ताधी. काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वासे आदरे करोनिया. संतांचे सेविले तीर्थ पायवणी, लाज नाही मनी येऊ दिली. ठाकला तो काही केला पर उपकार, केले हे शरीर कष्टवनी. वचने मानिली नाही सुहृदांची, समूळ प्रपंची विटाला. सतत नाम संकीर्तन, भजन, अर्थासह ग्रंथाचे पारायण, संतांची वचने पाठ केली, अतिशय बारकाईने ग्रंथाचा अभ्यास केला. त्याबरोबर जनसेवा हीच ईश्वर सेवा ही वृत्ती तुकोबांची झाली. आणि तुकाराम महाराजांच्या साधनेमुळे भंडारा डोंगराला तपोवनाची योग्यता आली. त्यांच्या अखंड विठ्ठल नाम स्मरणाने हा सारा परिसर पावन झाला. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायत. भंडारा डोंगरावर लाभलेल्या एकांतवासाचा सुखाचा अनुभव त्यांनी याप्रमाणे सुंदर शब्दामध्ये वर्णन केलं आहे. या एकांतवासाच्या सुखात तल्लीन झालेल्या मनाला तहानभुकेचाही विसर पडला, कारण त्या मनाला गोविंदाची गोडी लागली होती. तुकोबा म्हणतात, नको ऐसे झाले अन्न, भूक तहान ते गेली. गोविंदाची आवडी जीवा, करीन सेवा धणीवरी. भूतदया, परोपकार हे तुकोबांच्या जीवनाचे ध्येय बनले. महिपती बुवांनी लिहिलेल्या चरित्र वर्णनावरून आपल्याला तुकोबांच्या भूतदयेची उदाहरणे मिळतात. भूतदयेच्या उज्ज्वल भावनेमध्ये त्यांनी एका अनाथ बाईला स्वतःच्या पत्नीचे लुगडेही देऊन टाकले. ओझे घेऊन जर एखादा पांथस्थ जात असेल तर त्याचे ओझे ते स्वतःच्या शिरावर घ्यायचे आणि त्याला विसावा द्यायचे. पावसाळ्यात एखादा पांथस्थ आश्रयासाठी ठिकाण शोधत असेल तर तुकोबा त्याला चावडीवर नाहीतर देवळामध्ये जागा देत, नाहीतर आपल्या घरी नेत. यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूचे पाय चालून चालून सुजले असतील तर गरम पाण्याने त्याचे पाय शेकून द्यायचे, तेलाने ते रगडून द्यायचे. अशी सेवा ते करत. ज्या गाई बैलांना निर्दयपणे निर्बल म्हणून लोक घालवून देतात त्या गुरांना ते हातांनी कुरवाळत, चारा पाणी घालत, साखर तूप मैदा एकत्र करून मुंग्यांना खाऊ घालत. ज्या कर्मामुळे हिंसा घडेल ते कर्म ते कधीही करत नसत. तुकोबांना स्वप्नामध्ये पांडुरंग आले आणि नामदेवांचे पण दर्शन झाले. तुझ्या वाणीत प्रेम आहे, प्रसाद आहे आणि स्फूर्ती देण्याचा देवाचा संकल्प आहे, असं नामदेवांनी सांगितलं. की समक्ष नामदेवांनी तुकोबांना सांगितलं की नामदेवांची प्रतिज्ञा काय होती, शतकोटी अभंग करण्याची प्रतिज्ञा होती, पण ती पूर्ण झाली नाही. म्हणून शेष अभंग लिहून ती संख्या तू पुरी कर, असं तुकाराम महाराजांच्या स्वप्नात येऊन नामदेव महाराजांनी सांगितलं. पांडुरंगाच्या कृपेने कवित्व स्फूर्ती झाली आणि तुकोबांनी आपली अभंग रचना केली. तुकोबांची कवित्वाबद्दलची अभिमानशून्यता पुढच्या अभंगामध्ये दिसून येते. ते म्हणतात, करविली तैसी केली कटकट, वाकडी की नीट देव जाणो. कोणा कारणे हे झालेसे निर्माण, देवाचे कारण देव जाणे. तुका म्हणे मी या अभिमाना वेगळा, घालूनी गोपाळा भार असे. तुकोबांची ख्याती सगळीकडे पसरली. लोक त्यांच्या पाया पडू लागले. त्यांच्या कीर्तन प्रवचनाला गर्दीचा महापूर लोटला. हे वाघोलीच्या रामेश्वर भटाला कळले. त्याला काही ते सहन झालं नाही. आणि तू जातीने शूद्र आहेस आणि तरीसुद्धा अभंगातून वेदार्थाचे गूढ सांगतोस, तुला त्याचा अजिबात अधिकार नाही. तुझी वाणी शास्त्र विरुद्ध आहे. यापुढे कवित्व करायचे नाही, अशी त्यांनी त्यांना ताकीद दिली. आणि ह्या अभंगाच्या सर्व वह्या इंद्रायणीच्या नदीत बुडवून टाक असे सांगितले.
तुकोबांना या गोष्टीचे मात्र अतिशय दुःख झाले. जमा खर्चाच्या वया बुडवल्या तेव्हा ते अशाश्वत होते. ते जाणारच होतं, तेव्हा त्यांना काही वाटलं नाही. पण अभंगाच्या वया बुडवल्या त्याबरोबर देव भेटेल ही वासनाही बुडाली. याची मात्र त्यांना खूप खंत वाटली. पांडुरंगालाच या गोष्टीचा जाब विचारावा म्हणून ते त्याच ठिकाणी एका शिळेवर अन्न पाण्याविना 13 दिवस बसून राहिले. 13 दिवस झाले निश्चक्र करिता न पवसी अनंता माये बापा. पाषाणाची खोल घेऊन बैसला, पाषाणाची खोळ घेऊन बैसलासी, काय ऋषिकेशी झाले तुझं. तुझवरी आता प्राण मी करीन, हत्या मी घालीन पांडुरंगा. फार विठाबाई धरिली तुझी आस, करीन जीवा नाश पांडुरंगा. तुका म्हणे आता मांडिले निर्वाण, प्राण मी सांडीन तुझवरी. आणि या प्रसंगी तुकोबांनी 19 अभंगात देवाजवळ आपली मनस्थिती व्यक्त केली. ते सर्व अभंग फारच भावपूर्ण आहेत. यावेळी पांडुरंगाने तुकोबांना बाळवेशामध्ये येऊन दर्शन दिलेलं आहे. सगुण साक्षात्काराची आस पुरवलेली आहे. देवाने भक्ताला प्रेमाने आलिंगन दिले. सगुण निर्गुण दोन्हींची प्रचिती तुकोबांना आली. निर्गुण तर त्यांना कळलंच होतं, आता सगुणाची पण त्यांना प्रचिती आली. आणि तुकोबांचं पूर्ण समाधान झालं. येथे ज्ञानोबांच्या अभंगाचे स्मरण आपल्याला होते. आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा धनू. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनू. म्हणजे 14व्या दिवशी प्रातःकाळी इंद्रायणीच्या डोहात अभंगवह्या वर तरंगताना पाहिल्या आणि भाविकांच्या आनंदाला बहार आला. असंख्य लोक गोळा झाले. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय विठोबा रखुमाई या गजराने देवचा परिसर दुमदुमून गेला. तुकोबांनी डोळे उघडले, त्यांच्या नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागले. तुकोबांच्या या निस्सीम भक्तीचा जगाला प्रत्यय आला. या प्रसंगी त्यांनी 7 अभंग गायले. सगुण दर्शनाची खूण स्पष्ट सांगितली. अमृताच्या अवीट गोडीचे ते 7 अभंग. तू कृपाळू माऊली, आम्हा दिनांची सावली, न सवरिता आली बाळवेशे जवळी. माझे केले समाधान, रूप गोजिरे सगुण, निवविले मन अलिंगन देऊनी.